जय जय राम कृष्ण हरी 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि
हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमार हरी विठोबा रखुमार विठोबा रखुमार कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 महता लोचन हाय रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तू हा विठ्ठल बरवा बरवा तू हा विठ्ठल बरवा बरवा तू हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा बरवा तू हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी सुकृताचे जोरे बहुत सुकृताची मनानी विठ्ठल आवडी मरणा विठ्ठली आवडी आवडी तू हा विठ्ठल बारवा बरवा तू हा विठ्ठल बरवा विठ्ठल सर्व सुखा देवी वर तू हा विठ्ठल बरवा बरवा तू हा माधव बरवा रखुमा देवीवर बाप रखू देवीवर देवीवर विठ्ठल बरवा बरवा तू हा माधव Hare
रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम श्री अंगणी उतरती ते का गुंतो नियारहती ते का गुंतो नियारहती ते का गुंतो नियारहती पक्षी अंगणे उतरती देखा गुंतोनिया देखा गुंतोनिया देखा गुंतोनिया कैसे असावे संसारी असावे संसारी कैसे असावे संसारी असावे संसारी असावे संसारी दोवरी प्राचीनाची दोरी दोवरी प्राचीनाची दोरी दोवरी प्राचीनाची दोरी तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी उठून गेला प्राप्त काळी उठून गेला प्राप्त काळी उठून गेला वस्ती आला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन जनार्दनी शरण असता भय ऐसे असता भय ऐसे असता भय कैसे असावे संसारी तैसे असावे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी दोवरी प्राचीनाची दोरी दोवरी प्राचीनाची दोरी असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी दोरी प्राचीनाची दोरी विठोबा रखुमाई गोपाल जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा उतरती हा पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती का गुंतोनिया राहत का गुंतोनिया राहत ते का गुंतोनिया राहत ते का गुंतोनिया राहत तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी ते का गुंतनिया राहते ते का गुंतनिया राहते तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी गोवरे प्रार्थनाचे दोरे जोवारे प्रार्थनाचे दोरे हा
उतरती पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठोनी गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हरि ओम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदय हे अपोले चौफाडुनिया भले वरी वैसव पाऊले श्री गुरूंची जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे ते करण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारुणी आता मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या हे करी संतांच्या करताना जरा बोडके परिवारातील सर्वांना आधारभूत असणारं एक वडीलधारी व्यक्तिमत्व की ज्यांनी पितृत्वाची छाया धरत कुटुंबानं संस्कारमय आयुष्य जगावं अशा पद्धतीचे आचरण कुटुंबाला दिले संस्कार दिले स्वर्गीय शिवाजी दामोदर बोडके यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी भव्य कीर्तन सोहळ्याचं आयोजन झालं. बाबांचे सुपुत्र राहुल शिवाजी बोडके राहुलदादांनी गेल्या बऱ्याच दिवसांपासून माझ्या सहकाऱ्यांकडे सातत्यानं पाठपुरावा करून मी इथे येण्यासाठी आग्रह धरला. वडिलांचा सामाजिक आणि व्यावसायिक वारसा जपत असताना या सुपुत्रानं आणखी एक वारसा जपला. तो वारसा कोणता जपला? वडिलांनी कुटुंबाला जे संस्कार देण्याचा प्रयत्न केला त्या संस्कारांचा सुद्धा वारसा जपणं हे आपलं उत्तरदायित्व आहे हे त्या सुपुत्राला वाटलं असावं. मला सुरुवातीला एका गोष्टीचं कौतुकही करायचं आहे. राजकीय सामाजिक कला क्रीडा शेती सहकार व्यवसाय आणि कौटुंबिक क्षेत्रातली सगळी मंडळी माझ्यासमोर आहेत. मला कौतुक सुरुवातीला यासाठी करायचं आहे की माझ्या समवयस्क असणाऱ्या तरुण पिढीतल्या या सुपुत्राच्या मनामध्ये जेव्हा आजचा कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार प्रथमतः आला असेल, कार्यक्रम विशिष्ट उंचीचा व्हावा या दृष्टीनं विविध पर्याय त्याच्या नजरेसमोर आले असतील, पण सगळ्या पर्यायांना तिलांजली देऊन त्यानं कीर्तनच ठेवण्याचा निर्णय घेतला. याचा आधी कौतुक झालं पाहिजे. कारण समाजात आता ही एकच जागा अशी उरली बाबा जिथे चांगलं ऐकायला मिळेल. ज्ञानोबा तुकोबारायांचं वैचारिक मंथन घडवून आणणारं हे ज्ञानदान करणारं व्यासपीठ आता समाजामध्ये फार दुर्मिळ होत चाललंय. माफ करा, फार जबाबदारीनं बोलतो. कीर्तनं महाराष्ट्रभर होताना दिसतात, देशभर होताना दिसतात, पण त्याचं चिंतन फार कमी ठिकाणी होताना दिसतं. कळलं का? कीर्तनाची जी ओघवत्या काळासोबत बदलत जाणारी स्वरूपं आपण सध्या बघतोय त्याला वक्ते सुद्धा जबाबदार आहेत आणि श्रोते सुद्धा जबाबदार आहेत. परंतु अलीकडच्या काळामध्ये समाजातलं वैचारिक प्रदूषण पाहता मला असं वाटतं की माझ्यासमोर बसलेल्या सर्व आबालवृद्धांनी आधी एका गोष्टीवर बोट ठेवणं गरजेचं आहे. एक गोष्ट अधोरेखित करणं गरजेचं आहे. कोणती गोष्ट? येणाऱ्या काळात आम्हाला अशा कार्यक्रमाच्या संबंधानं नेमका कोणता विचार मजबूत करायचा आहे, कोणत्या विचाराला बळकटी द्यायची, तो विचार ज्या अभंगामध्ये दडला आहे तो अभंग आज सेवेकरता मी निवडतोय. वारकरी संप्रदायाशी संबंधित असणारी मंडळी माझ्यासमोर आहेत. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहती, अगदी परिचित असणारा पाठातला अभंग आहे. बाबा इकडे येत असताना मनामध्ये विचार आला की वर्षश्राद्धानिमित्त प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जेव्हा मी कीर्तनाच्या माध्यमातून आज बोलायला सुरुवात करेल, विचार आला कोणत्या विषयाला हात घालावा. पण इथे प्रवेश केल्यानंतर काकांच्या फोटोला हार घातलेला जेव्हा बघितला ना, मनामध्ये एक विचार आला की इथे उपस्थितांनी घरी जाताना काकांच्या फोटोकडं पाहून स्वतःला एकच सांगायचं आहे की जसा हार आज त्यांच्या फोटोला घातला आहे असा हार एक ना एक दिवस आमच्याही फोटोला घालण्याची वेळ. आता बोलायचं तेव्हा बोलणार नाही तुम्ही. मगाशी काही लई उत्साह आला होता का? आमच्याही फोटोला हार घालण्याची वेळ येणारच आहे. पण घोटाळा असा आहे
वेळ येणार आहे, पण ती कधी येणार आहे हे कोणाला माहिती. इथून घरी जात असताना अंतर्मुख होऊन प्रत्येक महिलेनं आणि प्रत्येक पुरुषानं प्रामाणिकपणे स्वतःला आरसा दाखवणं गरजेचं आहे की कितीही भौतिक सुबत्ता प्राप्त असलेलं आयुष्य तू जगत असलास तरी कधी ना कधी तुझ्या फोटोला असा हार लागणार आहे. तुम्हाला मृत्यूची भीती दाखवायला मी इथे उभा नाही आहे. फक्त तुम्हाला एका गोष्टीकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय. ज्या दिवशी आमच्या फोटोला हार लागेल त्या दिवशी सगळं संपलेलं असेल. त्याच्या अगोदर जो वेळ आमच्या हाती उरलाय ना त्या वेळेचं सार्थक करण्यासाठी आजचं कीर्तन महत्त्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल बाबा, पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला आल्यानंतर एक संधी तुम्हाला मिळते. शब्द नीट ऐका, मी शब्द वापरलाय संधी. संधी ही संधी आहे आपल्या सगळ्यांसाठी. जेव्हा मरणोत्तर विधी पूर्ण केले जातात, एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या अंत्यविधीला गेलं जातं, त्याच्या दशक्रियेला गेलं जातं, त्याच्या वर्षश्राद्धाला गेलं जातं. आता काही ठिकाणी दशक्रिया सामान्य पातळीवर करतात, काही ठिकाणी 13वा मोठ्या पातळीवर करतात. त्या भागानुसार सामाजिक परिस्थितीनुसार हे कार्यक्रम चालतात. मी फार मोजक्या शब्दात सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. एखादी व्यक्ती गेल्यानंतर जर त्यांच्या अंत्यविधीला जाण्याची वेळ आली तर जायचं टाळू नका. जायचं टाळू नका. का बरं? स्मशानभूमीत गेल्यानंतर एक आपल्या जीवनाचं असं वास्तव आपल्याला बघायला मिळतं. कोणतं वास्तव सांगू का? तिथे गेल्यानंतर काही माणसं मयतासाठी टाहो फोडून आक्रोश करून रडताना आपल्याला दिसतात. स्वाभाविक आहे, गेलेल्या व्यक्तीमुळं दुःख झालेलं असतं. स्मशानभूमीमध्ये काही लोक माथा आपटून आक्रोशानं आत्मक्लेशानं आईसाहेब आम्हाला काही माणसं रडताना दिसतात. स्मशानात गेल्यानंतर ती लोक जेव्हा रडताना दिसतात ना, एकच काम करायचं, सर्वात जास्त आत्मक्लेशानं जो रडतोय ना, सर्वात जास्त टाहो फोडून आक्रोश करून जो रडतोय ना, त्याच्या हाताला धरायचं, त्याला चितेजवळ ओढत न्यायचं आणि त्याला एकच विचारायचं की तुझं जर मेलेल्या माणसावर इतकं प्रेम होतं तर तो एकटा जळतोय तुला कसं सहन होतं? तुला असं वाटत नाही का? रिकाम्या जागा भरा ना. औषध जरा जास्त झालं काय यांना? फारच गप झालेत. तुला असं वाटत नाही का की तुझ्या प्रिय व्यक्तीला ज्याच्यासाठी तू ऊर बडवून रडतोय त्याला एकट्याला जाळलं जातंय? तुला असं वाटत नाही का की आपल्यालाही आहे कोणी आयुष्यात असा? मी फार सामान्य पातळीवर बोलणारा व्यक्ती आहे. मला या गोष्टीचा निवाडा प्रत्येक ठिकाणी का करावा असा वाटतो? कोणाचे अश्रू बघून आणि कोणाची औपचारिकता बघून जर तुम्हाला भ्रम होत असेल की ही आमच्यासाठी रडतील, तुम्ही भ्रमात आहात. इथे या सगळ्या विवंचनेमध्ये आम्हाला अडकण्याचं कारणच नाही. ते नाथबाबा आम्हाला सांगतात, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहती. शब्द अगदी सोपेत, समजणारेत. माझ्या डाव्या बाजूला माझ्या समवयस्क असणारा तरुण वर्ग आहे. आमच्या तरुण पिढीची शोकांतिका काय आहे सांगू का काका? आम्ही मित्रपरिवार फार मोठ्या प्रमाणात कमवतो. फेसबुकवर 5-5, 10-10 हजार मित्र असतात आम्हाला, पण आजारी पडल्यावर त्याच्यातले 2 सुद्धा उपस्थित नसतात. शोकांतिका ही आहे की आम्ही फार फार प्रायोगिक तत्वावर आयुष्य जगतो. तरुण पिढी काय करतो? आम्ही एक्सपेरिमेंट करण्यात आमचा जास्त भर आहे. प्रायोगिक तत्वावर आयुष्य आमचं जास्त चालू आहे. व्यावहारिक पातळीवर शून्य आहे. आम्ही सांगतोय काय? जीवनाचं वास्तव आमच्या समोर जशास तसं मांडण्याचं काम संतांनी केलं आणि त्या संतांमध्ये शांतीब्रह्म ठरलेल्या नाथबाबांचं चिंतन आजच्या अभंगावर ऐकायचं. विठ्ठल विठ्ठल पक्षी अंगणी उतरती. इकडे माझ्याकडे लक्ष द्या. अभंगाचे शब्द तुम्हाला समजले पाहिजे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहती. सकाळी सकाळी अंगणामध्ये 4 पक्षी उतरले. नीट ऐका. शेतकरी कुटुंबातल्या कोणत्याही महिलेला माझा हा दाखला पटकन समजेल. सकाळी सकाळी चिवचिवाट करणारे पक्षी अंगणामध्ये उतरले आणि एखाद्या माऊलीनं मोठ्या आवडीनं त्या पक्ष्यांना 4 दाणे खायला टाकले. माझी भाषा समजते ना? जड जात असेल तर हात करून सांगा. एखादी माऊली त्या पक्ष्यांना दाणे खायला टाकते. ते पक्षी काय करतात? ते मिळालेले दाणे टिपायला सुरुवात करतात आणि ते दाणे टिपल्यानंतर आपला उदरनिर्वाह झाल्यानंतर ते पक्षी म्हणतात का आता पंचवटी परिसरात आलोय तर जरा 8 दिवस मुक्काम करू? म्हणतात का?
माणूस जसा बँकेत अकाउंट उघडण्याची घाई करतो, त्यांचं आहे का खातं कोणत्या बँकेमध्ये? फार सामान्य पातळीवर मी बोलतोय. माणूस जसा उद्याच्या, परवाच्या, पुढच्या 2 वर्षांच्या जेवणाची काळजी वाहतो, त्यांना आहे काय काही काळजी? तुम्ही एखाद्या कुत्र्याला भाकर खाताना असं बघितलंय का कधी की त्यानं म्हटलं अजून एखादी भाकर द्या, संध्याकाळच्याला होईल? काय म्हणतोय मी महाराज? कोणत्या कुत्र्याला, गाढवाला तुम्ही बघितलंय का? कुत्र्याचं राहू द्या, गाढवाचा विषय घेऊ आपण. कारण मला गाढवाची फार दया येते. सगळ्या प्राण्यांमध्ये गाढवाची फार दया येते. कारण माणूस गाढवपणा करतो आणि बदनाम कोण होतं? गाढवपणा कोण करतं? आता मी माझ्याकडेच हात करणार, तुमच्याकडे करण्याची मुभास नाही मला. साध्या साध्या गोष्टी आहेत. एखादा गाढव जर तुम्ही भाकर टाकलेली खात असेल आणि त्या गाढवानं असं कधी म्हटलंय का, आता सकाळचं जेवण झालंय आकाश महाराज, संध्याकाळच्या जेवणासाठी 1-1.5 भाकर मला द्या? नाही. झालं, विधिवत कर्म वाट्याला आलेलं त्यांनी पार पाडलं. पक्ष्यांना तुम्ही दाणे टाकले, त्यांनी ते टिपले. दाणे टिपल्यानंतर पुढच्या मार्गाला ते गेले. नाथबाबा अतिशय सामान्य उदाहरण आम्हाला देतात. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहती. मग आज मनुष्य प्राण्याला अशी कोणती उपलब्धी मिळाली, कोणती बुद्धी मिळाली की ज्याने त्याला इथे अडकण्याची सोय प्राप्त झाली? नीट ऐका, आम्हाला गुंतण्याचं काही कारणच नाहीये. ज्या नाथबाबांचा अभंग मी चिंतनासाठी निवडला, त्या नाथबाबांच्याच जीवनचरित्रातला एक प्रसिद्ध प्रसंग सांगतो. सगळ्यांना माहिती असलेला. नाथबाबा गंगेवर स्नानासाठी जातात आणि समाजातला एक समाजकंटक त्या ठिकाणी नाथबाबांची शांतता बघून त्याला कुतूहल निर्माण होतं. पूर्ण विश्वामध्ये, जगामध्ये नाथबाबांना शांतीब्रह्म म्हटलं जातं असं त्यानं ऐकलं होतं. आज या महाराजाची शांतता कशी ढळत नाही असा जणू विडा त्यानं उचलला आणि नाथबाबांना शिव्या द्यायला सुरुवात केली. नीट ऐका, काय द्यायला सुरुवात केली? शिव्या द्यायला. कुणाला? नाथ महाराजांना. गावच्या सरपंचाला नाही. कोणाला? पातळी लक्षात घ्या. हां, आपलं फार किरकोळ भांडवल आहे. नाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज. नाथ महाराजांना शिव्या द्यायला सुरुवात केल्यानंतर एकामागून एक, इकडे लक्ष द्या, एकामागून एक शिव्यांची सरबत्ती सुरू होती. नाथबाबा स्नान करतायत, हा माणूस शिव्या देतोय. नाथबाबा स्नान करतायत, हा माणूस शिव्या देतोय. शिव्या देऊन देऊन साहेब त्याच्या तोंडातली थुंकी सुद्धा संपली आणि तोंडाचा जबडा सुद्धा दुखायला लागला आणि कंटाळून अक्षरशः आगतिक होऊन शिव्या देणारा व्यक्ती नाथ महाराजांच्या जवळ जातो आणि नाथबाबांना विचारतो, नाथबाबा, एवढ्या 1000 शिव्या मी तुम्हाला दिल्या असतील, एवढ्या 1000 शिव्या जर मी तुम्हाला दिल्या असतील तर नाथबाबा त्याच्यातली एक तरी शिवी तुम्ही मला परत दिली पाहिजे. मी तुम्हाला एवढ्या 1000 शिव्या दिल्या असतील तर तुम्ही त्यातली मला, इकडे लक्ष द्या, त्यातली मला एक तरी शिवी परत दिली पाहिजे. नाथबाबा अतिशय प्रांजळपणे म्हणतात, तू 1000 दिल्या असतील पण मी घेतलीच नाही तर देण्याचा संबंध येतो कुठे? तू दिल्या असतील, अरे पण मी घेतलीच नाही, तुला परत करण्याचा संबंध येतोच कुठे? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहती. इथं गुंतण्याचा विषय नाथबाबांनी अजिबात स्वतःच्याही आचरणात शक्य ठेवला नाही. इथे अडकण्याची आणि इथे गुंतण्याची शक्यता समूळ विलयाला गेल्यानंतर आधी केले मग सांगितले, या न्यायानुसार नाथबाबांनी तोच दाखला अभंगाच्या प्रथम चरणात आपल्याला सुद्धा दिला. अंगणी उतरती, अंगणी उतरले, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरत, 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 पक्षी अंगणी उतरती. निवडल्यानंतर त्याच नाथरायांच्या जीवनातला प्रसंग सांगून मी एक मुद्दा या ठिकाणी अधोरेखित केला. कोणता? इथे अडकण्याचा आणि गुंतण्याचा विचार आमच्या फायद्याचा, लाभाचा नाही. इथे गुंतण्याचा विचार आमच्या हिताचा नाही. नाथबाबा दुसरं काय सांगतात? पक्षी अंगणी उतरती ते का
आणि आमच्या वैचारिक पातळीचा ऱ्हास कशामुळे झाला असेल तर तो अडकल्यामुळं, गुंतल्यामुळं. बऱ्याच गोष्टींमध्ये आम्ही स्वतःला गुरफटून घेतलं. माणूस हा जन्मतः स्तुतिप्रिय प्राणी आहे. माझ्यासमोर पांढरी शुभ्र कपडे घालून बसलेली ही अनुभव संपन्न मंडळी, वेगवेगळ्या स्तरावर आलेले वेगवेगळे अनुभव तुम्हाला आजपर्यंत समृद्ध करत गेले असतील. परंतु एक सांगू का, कीर्तन संपल्यानंतर तुम्हाला फक्त कोणी शेठ म्हणू द्या, तुम्हाला झोप येणार नाही संध्याकाळी. जन्मतः स्तुतिप्रिय असणारा हा मनुष्य प्राणी, जन्मतः स्तुतिप्रिय, स्वभावतः स्तुतिप्रिय. थोडी स्तुती कुणी केली की आम्हाला वारंवार ती गोष्ट ऐकावीशी वाटते. आम्ही कशात अडकलो? या सगळ्या मायेमध्ये अडकलो, माईक पदार्थांमध्ये अडकलो. माईक म्हणजे हा माईक नाही महाराज, माया निर्माण करणारे पदार्थ म्हणजे माईक. आता कीर्तन प्रवचनातून या विषयावर भाष्य झालं पाहिजे, पण काही वक्त्यांनी ह्या मंडळींना सासू सुनांच्या पांचट कथा सांगण्याची सवय लावून ठेवली आणि ते दुर्दैवानं मला जमत नाही. मुळात कीर्तन या विषयाचं जर या ठिकाणी व्याख्येच्या संदर्भानं भाष्य करायचं झालं, कीर्तन म्हणजे काय हे जर सांगायचं झालं तर संत साहित्यातला सामाजिक विषयावर भाष्य करणारा, अर्थात उपदेश करणारा, प्रासंगिक तत्वावर शोभेसा असा एक अभंग निवडावा आणि निवडलेल्या अभंगावर यद्यावत कीर्तन परंपरेने नेमून दिलेल्या नियमांनुसार त्या अभंगाचं निरूपण करावं. माझ्या दृष्टीने याला कीर्तन म्हणतात. मग कीर्तनाची सुरुवात झाल्यापासून आता ज्यांच्या ज्यांच्या कानावर माझा आवाज स्पष्ट पोचतोय त्यांना मी उजळणी करून देतो. आपला विचार कोणता सुरू होता? इथून आत आल्यानंतर काकाच्या फोटोकडे एक नेत्रकटाक्ष टाकल्यानंतर त्यांच्या फोटोला काय दिसला? आम्हाला काय दिसला? फोटोला हार दिसल्यानंतर एक विचार आम्ही स्वतः समोर ठेवला पाहिजे. कोणता? आमच्याही फोटोला हार लागणार आहे, पण तो कधी लागणार आहे हे माहिती नाही. क्षणभंगूर नाही, बरोबर, कधी हार लागणार हे माहीत नाही. बाबा अजून सोपं करून सांगतो, आमच्याकडं वेळ कमी आहे हे माहिती आहे, पण किती कमी आहे हे माहिती नाही. कळलं का? जसा आता कीर्तनाला वेळ कमी आहे तसा इथं राहायला सुद्धा वेळ, इथे राहिला कुठे? या लॉन्समध्ये. मला एक फार साधी सामान्य गोष्ट अशी वाटते, महिला वर्ग, पुरुष वर्ग, रोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही एकच काम करायचं. आपण सगळ्यांनी एकच काम करायचं. रोज आंघोळ झाल्यानंतर दिवसाची सुरुवात करत असताना न चुकता आरशासमोर उभं राहिल्यानंतर स्वतःला एकच गोष्ट सांगायची, तुला इथून कधीही निघावं लागेल. हा क्षणभंगुरतेचा साक्षात्कार आम्ही स्वतःला करून दिला पाहिजे. भौतिक सुबत्ता प्राप्त झाली, आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आणि या मोहमायेनं व्यापल्यानंतर काही काही लोकांना असा आविर्भाव निर्माण होतो जणू आमचा कायमचाच मुक्काम इथं आहे. एकदा बातम्या बघा, डोळे उघडतील. विठ्ठल विठ्ठल एकंदरीत हा विचार कशा संदर्भानं चालू आहे? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहते. अरे गेले 4 दाणे टिपल्यानंतर कोणत्या देशाला गेले त्या पक्ष्यांचं परत ठाव ठिकाणा नाही. त्या पक्ष्यांचं उदाहरण देऊन नाथ महाराज आम्हाला म्हणतात की तो फार मोठा सिद्धांत पक्ष्यांनी आम्हाला दिला. कोणता? विधिवत वाट्याला आलेलं कर्म पूर्ण करायचं, नियतीला साजेचं असं आयुष्य जगायचं आणि कर्मप्रधान आयुष्य जगल्यानंतर परमेश्वराला सुद्धा आपला हेवा वाटावा असं आयुष्य जगल्यानंतर मोठ्या आनंदानं पुढच्या मार्गाला मोकळं व्हायचं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहती. पुन्हा नाथबाबांना काही वारकऱ्यांनी प्रश्नमंजुषा करायला सुरुवात केली. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी जेव्हा या अभंगाची रचना केली असावी, मी असावी असं म्हणतोय बरं का, केली असं नाही म्हणत. घडलं असावं असं का म्हणतोय? आम्ही फक्त तर्काने, अभ्यासाने त्या ठिकाणी अनुमान लावू शकतो, आम्ही दावा नाही करू शकत. देश पातळीवरचा कोणताही विद्वत प्रचूर कीर्तनकार असू द्या, वक्ता असू द्या, त्यानं कोणत्याही अभंगात महाराजांना हेच म्हणायचं होतं असा दावा करायचा नाही. कळतंय ना माझं बोलणं? अभंगांचे अर्थ लावण्यात काका भल्या भल्यांची हयात गेली. आम्ही काय करू शकतो? फक्त तर्कानं, अभ्यासानं अनुमान लावू शकतो. यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी म्हणजे काय? ज्या अर्थी तिथं धूर निघतोय त्या अर्थी तिथं काहीतरी पेटलं असावं. कळतंय का? धूर निघतोय म्हणजे काहीतरी, हा काय झाला? तर्क झाला ना. धूर निघतोय म्हणजे काहीतरी
पेटला असावं. हा काय झाला? तर्क झाला. तसं आम्ही सगळेजण अभ्यासानं अभंगाच्या संबंधानं विचार करत असताना अनुमान आणि तर्काधिष्ठानावर विचार करू शकतो. तो तर्क मला असं सांगतो की नाथ महाराजांच्या जवळ बसल्यानंतर पक्षी अंगणी उतरते ते का गुंतवणिया राहती असे शब्द ऐकल्यानंतर काही वारकऱ्यांनी प्रश्नमंजुषा केली असावी की नाथ बाबा, पक्ष्यांचं उदाहरण तुम्ही दिलं, पण पक्ष्यांचं हे उदाहरण आणि हा दाखला आमच्या मनुष्य जीवनाला कसा बरं सुसंगत आहे, याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाथबाबांनी आम्हाला दिले. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. वाजवा या सगळ्यांसाठी. अशा वारकरी चाली आल्या पाहिजे. जुनी अनुभव संपन्न मंडळी म्हणून पाहिजेत. त्यांनी वारकरी संप्रदाय रुजवला, वाढवला. आता अलीकडच्या काळात संप्रदायात जे नवीन ॲडमिशन झालेत त्यांनी पिक्चरच्या चाली लावल्यात अभंगांना. पण हे कधीतरी वेगळ्या भाषेनं घेईल मी. आता काय 2-2 कॅमेरे लावलेत म्हणून मर्यादा येते मला. हा प्रकार फार भयानक. कॅमेरा हीच रेकॉर्ड केलेली कीर्तनं मला पाठवतात ऐकायला. चांगलं काम करत असाल तर तुमचं स्वागत आहे. पण अलीकडच्या काळात संप्रदायामध्ये वाईट आणि नकारात्मक गोष्टीवर बोट ठेवायला टपलेली काही लोक आहेत. मला विषयांतर करून चालणार नाही, वेळ मर्यादित आहे. एकनाथ महाराजांच्या आज निवडलेल्या अभंगाचा संबंधानं इतका पोटतिडकीनं मी विचार बाबा यासाठी मांडतोय, जेवढी लोक लक्ष देऊन ऐकतायत ना त्या सगळ्यांना आज किमान एका तरी अभंगाचा संदर्भ कळावा, हा माझा प्रामाणिक हेतू आहे. काकांच्या पुण्यस्मरणाला आल्यानंतर कीर्तनाच्या माध्यमातून एखाद्या अभंगावर विचार ऐकत असताना तो अभंग पूर्णपणे संदर्भीय अवस्थेतून गळी उतरावा या हेतूनं मी बोलतोय. आमचा विचार कुठे सुरू झाला होता? काकांच्या फोटोला जसा हार घातलाय, आमच्याही फोटोला एक दिवस तसा हार येणार आहे. तो हार येण्याच्या अगोदर काहीसा वेळ आमच्या हाती उरलेला आहे. त्या वेळेचं सार्थक व्हावं, फलश्रुती आमच्या जीवनाला मिळावी आणि आयुष्य फलदायी ठरावं या हेतून आयुष्य जगत असताना नाथ महाराजांचं मार्गदर्शन आम्हाला घ्यावं लागेल. मग एकनाथ महाराजांचं मार्गदर्शन आम्हाला काय मिळालं? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहती. मग त्या धर्तीवर मी पुन्हा एक तर्क मांडला की काही वारकऱ्यांनी विचारलं असावं की त्या दाखल्याचा आमच्या मनुष्य जीवनाशी कसा संबंध लागतो. दुसऱ्या चरणात त्याचं उत्तर दिलं, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पक्ष्यांचा दाखला देऊन नाथबाबा स्पष्ट सांगतात, तैसे असावे संसारी. कैसे? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहती. तैसे असावे संसारी. उत्तरार्ध महत्वाचा आहे. जोवरी प्राचीनाची दोरी. प्राचीनाची म्हणजे पूर्वजन्मी केलेली सुकृत. जोपर्यंत पूर्वजन्मीची सुकृत पदराला आहे तोपर्यंत माणसाचं आयुष्य व्यवस्थित सुरू. विठ्ठल विठ्ठल. आता पूर्वजन्मी केलेली सुकृत संपल्यानंतर आम्हाला जो काही आमच्या वाट्याला भोग येईल तो भोगावा लागतो. पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची थोरी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लगा. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती.
म्हणे जाती, तुका म्हणे जाती, पुण्यक्षय अधोगती. मला थोडं सोपं करून यांना सांगावं लागेल विषय काय सुरू आहे. तुमच्या पदरी साचलेलं पूर्वजन्मीचं सुकृत आहे ना बाबा, माझा आवाज स्पष्ट येतोय ना. तुमच्या पूर्वजन्मीचं जे सुकृत पदराला बांधलेलं आहे ना, ते सुकृत जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत व्यवस्थित सगळं सुरू आहे. एक बोलू का, हे व्यवस्थित असेपर्यंत आपल्याला पुढचं व्यवस्थित करून घेता आलं पाहिजे. कळतंय का मी काय बोलतोय? जोपर्यंत जीवनात अनुकूल परिस्थिती आहे तोपर्यंतच माणसानं जीवनाचा फायदा करून घ्यायला हवा. काल परवा माझ्या एका व्यावसायिक मित्राचा मला फोन आला. मला म्हटलं, चैतन्य महाराज, एका जमिनीच्या व्यवहाराची मोठी रक्कम माझ्याकडे आली, पैसे आलेले आहेत, मला ती कुठंतरी पटकन गुंतवायची आहे, नाहीतर ते पैसे कुठं जातील माझे मला कळणार नाही. त्याचा संदर्भ काय होता? काय संदर्भ होता त्याचा? हे पैसे आत्ता हातात आहे तरच ते कुठंतरी, कळतंय का, तरच त्याची कुठेतरी काय केली पाहिजे, गुंतवणूक. याचाच अर्थ त्याने काय विचार केला, आत्ता व्यवस्थित जोपर्यंत आहे तरच पुढचं व्यवस्थित करून घ्यायला हवं. त्या संदर्भानं मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत जीवनात ही अनुकूलता आहे, ती अनुकूलता कशामुळे आहे? पदरी बांधलेल्या पूर्वजन्मीच्या सुकृतांमुळे. तेच नाथबाबा सांगतात ना, जोवरी प्राचीनाची दोरी तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी, जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय. जोपर्यंत हे सगळं व्यवस्थित आहे तोपर्यंतच पुढचा विचार करायचा. पण बाबा मी हे जे सांगतोय, समाज याच्या उलट वाहणार आहे, प्रवाहाच्या विरुद्ध पोहणार आहे. कसा? मी काय सांगितलं, हे व्यवस्थित असेपर्यंत सगळं करून घ्यायचं. आम्ही तसं करत नाही. हे गुडघे दुखायला लागल्यावर मंदिरात जातंय बघा. सगळं व्यवस्थित असेपर्यंत सगळं व्यवस्थित करून घेतलं पाहिजे की नाही? आम्ही तसं करत नाही. आम्ही काय करणार, केस पांढरे झाले, ऐकायला कमी झालं, गुडघे दुखायला लागले की मग काकड आरतीला जाते बघा. घरी वेळेवर चहा भेटत नाही, घरातले किंमत देत नाही, मग हे मंदिरात आले, राही रकुमाबाई तुम्हा येऊ द्या दया. अरे घरच्यांना दया आली नाही तुझी, देवाला कशी येईल? बरं, तुझी दया येण्याच्या लायक तू आहे हे देवाला सिद्ध तरी करून दाखव. ह्याचे त्याचे बांध करायचे, राही रकुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, कशी काय दया येईल? माझा हा विचार कोणत्या धर्तीवर मांडला मी महाराज? सगळं काही जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंतच आम्हाला पुढची दिशा आयुष्याची ठरवता आली पाहिजे. नाथबाबा दुसरं काय सांगतात? तेच सांगतात ना, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. सुकृतांची ही पुण्यगाठी जोपर्यंत पदराला आहे तोपर्यंत ह्या अनुकूल परिस्थितीतच तुम्हाला सगळं काही करून घेता आलं पाहिजे. याच्या उलट एक गोष्ट सांगू का, संतांनी सगळं काही अनुकूल असताना परमार्थ केला आणि आम्ही सगळं काही प्रतिकूल असतानाच परमार्थ करतो. विठ्ठल विठ्ठल सगळं काही प्रतिकूल असताना आम्ही परमार्थ करतो असं मी का म्हटलं? बरीच मंडळी घरातून हाकलून दिल्यानंतरच आळंदीला येतात. महाराज, माझं बोलणं काही जणांना लागेल मनाला, पण माझी इच्छा आहे लागलंच पाहिजे. आळंदीच्या घाटावर जेव्हा आपण प्रदक्षिणा करताना जातो, काही मंडळी तिथं महिना 2-2 महिन्यापासून झोपताना आपण बघतो. आणि एखाद्या वयोवृद्ध जोडप्याला जाऊन जेव्हा आपण विचारतो, काका तुमचं गाव कोणतं, आळंदीला केव्हापासून आहात, ते जोडपं आत्मक्लेशानं आपल्याजवळ त्यांच्या विवंचना बोलून दाखवतं की महाराज, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढं केली, नाना प्रकारच्या सगळ्या गोष्टी करून मुलांचा संसार उभा केला, 2 कोटीचा बंगला बांधल्यानंतर त्या 2 कोटीच्या बंगल्यामध्ये आमच्यासाठी एक खोलीसुद्धा मुलांच्या घरात शिल्लक राहिली नाही, म्हणून आम्हाला आळंदीला यावंसं वाटलं. कळतंय का मी काय म्हणतो? संसारात आलेल्या दुःखांमुळे जेव्हा तुमचा परमार्थ सुरू होतो, तो परमार्थ देवाकडून स्वीकारला जात नाही, हे लक्षात घ्यायचं. संसारात आलेल्या दुःखांमुळे जेव्हा परमार्थ सुरू केला जातो, तो परमार्थ देवाकडे स्वीकारार्ह नाही. अनुकूलता असल्यानंतर परमार्थ केला जातो, तो स्वीकारला जातो. भाषा समजते ना माझी? जड नाही ना चाललं जास्त? सोपं करून सांगतो. त्रासला हा जीव संसारीच्या सुखा, हे तुकोबारायांचे शब्द आहेत. काय? त्रासला हा जीव संसारीच्या सुखा, दुःखा नाही सुखा. नीट ऐका, तुकोबारायांचं व्याकरण फार मजबूत आहे. दुःखाला कंटाळून तुकोबाराय डोंगरावर गेले नव्हते बरं का. काही मंडळी जर कीर्तनातून सांगत असतील ना तुम्हाला, कोपला पाटील गावीचे हे लोक असं झाल्यानंतर तुकोबाराय डोंगरावर गेले, अजिबात तसलं काही घडलं नव्हतं. बाष्कळ गप्पा तुकोबारायांच्या बाबतीत ऐकायच्या नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांना लोकांनी त्रास दिल्यामुळेच त्यांचा परमार्थ सुरू झाला असं अजिबात नाही.
त्रासला हा जीव संसारीच्या सुखा असं म्हणत असताना शेवटचा शब्द अधोरेखित करायचा आहे. सुखाला कंटाळून परमार्थाला लागले, दुःखाला कंटाळून नाही. याचा अर्थ अनुकूलता असताना, सगळं काही व्यवस्थित असतानाच परमार्थ केलेला स्वीकारला जातो. आम्हाला घरच्यांनी हाकलून दिल्यानंतर कीर्तनाला आलो. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. हा सगळा संदर्भ मी कोणत्या आशयानं तुमच्या समोर मांडतोय? जोवरी प्राचीनाची दोरी. नाथ बाबा आम्हाला म्हणतात की तैसे असावे संसारी जोवरी. आता जोवरी शब्द आलाय, जोपर्यंत शब्द आलाय, याचा अर्थ तुमच्याकडं वेळ 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 कमी आहे ना. कोणाला वाटतंय का कायमचा मुक्कामी आला इथे? अहो, आपल्या शेजारी आज कीर्तनाला बसलेली शेजारची व्यक्ती सुद्धा उद्या सकाळी बघायला मिळेल की नाही याची शाश्वती नाही. क्षणभंगुर हे जायन रास गेले सत्ता नाही हाते, रास गेले सत्ता नाही हाते. क्षणभंगुर हे जायन कळता, रासगिणी सत्ता नाही हाती, रासगिणी सत्ता नाही हाती. अंगुर हे जाय न कळता, ग्रास गिळे सत्ता नाही हाती. आमच्या हातात सत्ता नाही. सत्ता हा शब्द राजकारणातला नाही. इथे राहण्याची सत्ता नाही. आता केंद्रात कोणाची सत्ता आहे आपल्याला काही घेणं देणं नाही. राज्यात कोणाची आहे ते तर कळायलाच मार्ग नाही. हा सत्तेचा विषय मी कशामुळं काढला काका? केंद्रात कोणाची असू द्या, एक ना एक दिवस बदलल्याशिवाय राहणार नाही. राज्यात कोणाची असू द्या, एक ना एक दिवस बदल झाल्याशिवाय राहणार नाही. केंद्रातली सत्ता बदलेल, राज्यातली बदलेल, पण याच्यावर ज्याची सत्ता आहे ती अढळ आहे, निश्चळ आहे आणि एक हाती सत्ता आहे. त्याच्या सत्तेचा अव्हेर करून आपल्याला चालणार नाही. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत त्याची सत्ता, इकडे लक्ष द्या, जोपर्यंत त्याची सत्ता याच्यावर आहे, त्याची सत्ता एक हाती आहे, निढळ आहे, कधी न ढळणारी आहे. कृषीतलं येतं जगातली सगळ्यात मोठी वाहन निर्मितीच्या क्षेत्रातली MIDC, चाकण MIDC, ते माझं गाव असलेला एक युवक आहे मी. पण होतं काय, सध्या तरुण वर्गाचा वारकरी संप्रदायाकडं जो कल आहे तो थोडासा वाढताना दिसतोय आणि तो माझ्या बाबतीत जरा फार चांगला सकारात्मक आहे. माझा सगळा जो श्रोता वर्ग आहे हा युवा वर्ग आहे आणि केवळ माझ्या एखाद्या ठिकाणी असण्यानं जर युवा वर्ग कीर्तन ऐकायला येत असेल तर मला याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे? कीर्तनात न बसणारा समाजातला एक विशिष्ट घटक, ज्यांच्या हातात देशाचं, राष्ट्राचं भविष्य आहे, सामाजिक जडणघडण ज्या तरुणांच्या हातात आहे, तो तरुण वर्ग केवळ माझ्याकडे पाहून जर कीर्तनातले काही दाखले ऐकायला क्षणभरी ते बसत असेल तर तीच इथे माझ्या येण्याची फलश्रुती आहे. बाकी व्यावहारिक पातळीवर मला इथं बोलावण्याची कुवत इथं बसलेल्या कोणामध्ये नाही. हा विषय अचानक मी तुमच्यासमोर का मांडला? कीर्तनाच्या बाबतीत मला कीर्तन परंपरा मोडणारी आणि वारकरी संप्रदायाची आचारसंहिता मोडणारी माणसं खपत नाही आणि ती तुम्हालाही खपली नाही पाहिजे. पण तुम्ही खपवून घ्या. ही गादी आम्हाला आचारसंहिता शिकवते. पुन्हा एकदा सांगतो, हा शब्द राजकारणाशी मर्यादित नाही. आचारसंहिता म्हणजे काय? वागावं कसं, बोलावं कसं, याला आपण आचारसंहिता म्हणतो. आचाराला लावलेली संहिता, आचारसंहिता. कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक महिलेनं आणि पुरुषानं वारकरी संप्रदायाच्या संबंधानं आपल्या येणाऱ्या पिढीचा विचार का करावा? कारण हा वारकरी संप्रदाय तुमच्या येणाऱ्या पिढीला आचारसंहिता देऊ शकतो. वागावं कसं, बोलावं कसं. ज्या वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करत असताना या गादीवर उभं राहण्याची संधी माझ्यासारख्या युवकाला मिळाली. तोच वारकरी संप्रदाय आणि त्याच वारकरी संप्रदायाचे एक श्रीमंत संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज आम्हाला आज वर्षश्राद्धाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला डोळसपणानं एक गोष्ट सांगतात. कोणती? की इथे आल्यानंतर जर काकांच्या फोटोला भला मोठा हार बघायला मिळत असेल तर आमच्याही फोटोला हार लागण्याच्या अगोदर जो वेळ आमच्या हाती उरलाय त्या वेळेचं सार्थक व्हावं आणि आमच्या हिताच्या आडे कोणत्याही गोष्टी येऊ नये यासाठी नाथबाबा फार सामान्य पातळीवर मार्गदर्शन करतात. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहती, का बरं? तैसे असावे संसारी. का दाखला दिला पक्ष्यांचा? तैसे असावे संसारी. संसार म्हणजे बायका पोरांचा संसार नाही. फार शब्दशः अर्थ घेऊ नका. बायका मुलांचा संसार नाही. या पूर्ण विश्वरूप पसाऱ्याला संसार म्हटलेलं आहे. कळतंय का?
इकडे लक्ष द्या. या पूर्ण यद्यावत पृथ्वी तलावर डोळ्यांना दिसणाऱ्या प्रत्येक वस्तुनिष्ठ घटकाला, प्रत्येक पसाऱ्याला माऊली ज्ञानोबराय, एकनाथ महाराज, तुकोबराय, वारकरी संप्रदायातले संत काय म्हणतात? संसार म्हणतात. हां, ऐसा ते आलिया ओळगा सरंगरू, नाही तरी संसारू वाया जाईल रया. संसारू शब्द काय अभंगात त्यांच्या सुद्धा, संसारू. या पसाऱ्याला संसार म्हटलंय. नाथ बाबा आम्हाला म्हणतात तैसे असावे संसारी. बायका मुलांचा संसार नाही. मग या पसाऱ्यामध्ये कसं असावं? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. मी काही वेळापूर्वी या विषयावर बोललोय. प्राचीनाची दोरी. प्राचीनाची दोरी म्हणजे काय? पूर्वजन्मी केलेली सुकृत जोपर्यंत अनुकूल परिस्थिती तुम्हाला देतात, त्या अनुकूल परिस्थितीतच तुम्हाला परमार्थ केला पाहिजे. तुकोबराय संसारातल्या सुखाला कंटाळून डोंगरावर गेले, तो त्यांनी केला अनुकूल परिस्थितीतला परमार्थ. आम्ही घरच्यांनी हाकलून दिल्यावर कीर्तनाला जातो, हा केला प्रतिकूल परिस्थितीतला परमार्थ. विठ्ठल विठ्ठल. आता आपल्या जीवनाला क्षणभंगुरतेचा साक्षात्कार देत असताना नाथ महाराजांनी आजच्या अभंगामध्ये उदाहरणं आणि भरपूर उदाहरणच दिलेली आहेत. पहिलं उदाहरण दिलं पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती. दुसरं उदाहरण दिलं तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आता ही माणसं कीर्तन ऐकत असताना यांचं लवकर समाधान होईल किंवा मतितार्थ लवकर बुद्धिपटलावर कोरला जाईल असं ग्राह्य धरून चालणार नाही. म्हणून नाथबाबांनी पुरेसा वाटला नाही म्हणून की काय, आणखी एक मजबूत दाखला, आणखी एक मजबूत उदाहरण अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, हात आहेत त्यांनी पटकन टाळ्या वाजवल्या. ज्यांना वाटतं आपल्याला दोन हात आहेत त्यांनी टाळ्या वाजवल्या. बसल्या जागी तुम्हाला तेवढं तरी काम पाहिजे ना. आणि बघा फार साध्या साध्या गोष्टी आहेत. कीर्तनात सुद्धा टाळी वाजवा हे सांगावं लागावं एवढा छान परमार्थ चाललाय आपला. कीर्तनात बसलेल्या माणसाला सुद्धा भजन सुरू असताना किंवा त्यांना दाद देण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी टाळी वाजवावी हे सांगावं लागतं. ही किती उदासीनता आहे, हो की नाही? परमार्थाबद्दल फार उदासीनता आहे, फार उदासीनता आहे. ती उदासीनता आपण मान्य करत नाही, तो भाग वेगळा. आता कीर्तनाला बसलेल्या महिला आणि पुरुष या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे जर मी आता बघितलं तर चेहऱ्यावर प्रत्येकाच्या एवढी सद्भावना आणि सात्विक भावनेनं उचंबळून निघालेलं हे अंतःकरण या ठिकाणी दिसतंय. एवढं सात्विक वातावरण आज या हॉलमध्ये झालं, एवढं सात्विक, इतकं सात्विक वातावरण निर्माण झालंय. असं वाटतं सगळं काही अमंगल धुवून निघालं आणि फक्त मंगल असं जे काय शुद्ध आहे ते जगात उरलंय. पण बाबा हे सगळं सात्विक वातावरण फक्त कीर्तन संपेपर्यंत, फक्त कीर्तन संपेपर्यंत. कीर्तन संपल्यानंतर बाहेर जाताना एखाद्याची लात लागू द्या गडबडीत. तुम्हाला कळत नाही का मी काय बोलतोय? एखाद्याची चालता चालता लात लागू द्या. मग ज्याला लात लागली तो काय म्हणणार? असू द्या, सुंदर ते ध्यान. तुमच्याकडे असंच म्हणतात ना. नाशिकला मी ऐकलं फार चांगली लोक आहेत. मी तर एकदा बघितलं, माझी पण एकाला लात लागली जोरात, तो म्हणला असू द्या माऊली, देवाची आहे द्वारी.
महाराज तुम्ही कधी ऐकलंय का हो एखाद्याला लात लागली आणि त्याच्या मुखामध्ये अभंग आलाय? मी कुणावर टीका टिप्पणी करायला या ठिकाणी उभा नाहीये. मी तुमच्यासमोर आरसा ठेवतोय की परमार्थाचं ढोंग करणारी आपल्यासारखी मंडळी परमार्थाबद्दल वाढत चाललेली उदासीनता कमी करण्याच्या दिशेनं अजिबात पाऊलं टाकत नाही. कीर्तनाला आल्यानंतर मोठ्या आवडीनं कीर्तन ऐकायचं. कीर्तन ऐकत असताना सात्विक भावना निर्माण होते. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3 सत्व रज तम. कधी कधी सत्व भाव डोकं वर काढतो, कधी रज भाव वर डोकं काढतो, कधी तो तमोगुण डोकं काढतो. कळतंय का? कीर्तनाला ऐकल्यानंतर कीर्तन बसल्यानंतर आम्हाला सात्विक भाव निर्माण होतो. कीर्तनाला माझ्यासमोर तुम्ही बसलेत, चैतन्य महाराजांचं कीर्तन आहे, ज्यांच्या ज्यांच्या कानावर आवाज पोचतोय फार सात्विक भाव निर्माण झालाय. कधी सरळ उभी न राहणारी माणसं सुद्धा सरळच उभी राहतात. का? सात्विक भाव. जेवायला बसल्यानंतर राजस भाव. सगळं कसं व्यवस्थित पाहिजे जेवायला. कळलं का? मठ्ठा असेल तर मठ्ठा पाहिजे, राजस भाव. हा लक्ष्मण महाराज, मठ्ठाला मठ्ठा पाहिजे. माझं मराठी नाही कळत तुम्हाला? तुमचं नाव का घेतलं? तुमचं आडनाव मठ्ठा नाही, मिठे आडनाव आहे तुमचं. माझा संदर्भ मी विषयाची विसंगत होऊ देणार नाही. आजचा विषय असा सुरू होता की तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. मग जोपर्यंत ही प्राचीनाची दोरी आहे, सुकृतांची दोरी जिवंत आहे, जोपर्यंत जरा अनुकूल वातावरण आहे तोपर्यंत परमार्थ करायला हवा. असं जर मी म्हणत असेल तर सद्य परिस्थिती पाहून पुन्हा विचार निर्माण झाला की परमार्थाबद्दल वाढलेली ही उदासीनता, या उदासीनतेचं करायचं काय? बाबा माझं काम तरुण पिढीसाठी आहे. तरुणांची प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन ठेवली. काही दिवसापूर्वी मुंबईला एका विद्यापीठामध्ये व्याख्यानासाठी मला बोलवलं होतं. मला आलेला अनुभव सांगतो. मला काल्पनिक कथा सांगायला आवडत नाही. उदासीनता किती वाढत चालली आहे नीट ऐका, माझी वेळ कमी राहिली आता. एका विद्यापीठाच्या व्याख्यानमालेला गेल्यानंतर तिथल्या मुख्याध्यापकांनी मला चहापानासाठी घरी येण्यासाठी आग्रह धरला. त्या मुख्याध्यापकांच्या घरी मी चहा घेण्यासाठी जेव्हा गेलो, मुख्याध्यापकांनी महाराज आले म्हणून घराची थोडी पूर्वपीठिका सांगायला सुरुवात केली. महाराज आल्यानंतर लोकांना फार पारमार्थिक गप्पा का सुचतात हे मला अजूनही कळालेलं नाही. महाराज आल्यानंतर त्यांना वाटलं की घराची काहीतरी पार्श्वभूमी सांगावी. घराची माहिती देत असताना ते मास्तर मला म्हटले, चैतन्य महाराज आमच्या घरी पंढरपूरची 35 वर्ष वारी चालू होती. किती वर्ष? 35 वर्ष पंढरपूरची वारी चालू होती. त्या होती शब्दावर मी दचकलो आणि त्यांना म्हटलं, होती म्हणजे काय झालं? होती म्हणजे काय झालं? त्यांनी मला सांगितलं, चैतन्य महाराज 35 वर्ष पंढरपूरची वारी नित्यनेमानं सुरू होती, पण 35 वर्ष आमच्या घरातली जी कुटुंब प्रमुख व्यक्ती वारीला जात होती, नित्यनेमानं वारीला जाणाऱ्या त्या आमच्या कुटुंब प्रमुखाचा वारीच्याच वाटेला अंत झाला. वारीच्याच वाटेवर ती व्यक्ती गेली. आणि त्या दिवशी आम्हाला वाटलं की निष्ठेनं 35 वर्ष वारी प्रामाणिकपणे करून सुद्धा आमच्या करत्या धरत्या घरातल्या कुटुंब प्रमुखाला 35 वर्षाच्या वारीचं फळ हे मिळावं की त्याला वारीच्याच वाटेला मरण यावं. तेव्हापासून मी ठरवलं वारीची वाट कायमची सोडून दिली. त्या दिवशी ठरवलं आमच्या घरातलं कोणी सुद्धा वारीला जाणार नाही. त्याला वाटलं हा त्याचा युक्तिवाद समाधानकारक असेल, पण मी जगद्गुरु तुकोबारायांच्या मातीतला कसलेला कीर्तनकार असल्यामुळं मी त्याच्या पुढच्या पातळीचा युक्तिवाद सुरू केला. मी त्यांना म्हटलं, मास्तर मला एकाच गोष्टीचं उत्तर द्या. तुमचं हे जे घर दिसतंय हे फार जुनं घर दिसतंय, हे किती वर्षाचं आहे? चिरेबंदी वाडा होता. मी त्याला म्हटलं किती वर्षापूर्वीचं आहे? मला म्हटलं चैतन्य महाराज इंग्रजांच्या काळातलं आहे, पूर्वजांनी बांधलेलं आहे. मी म्हटलं किती वर्ष झाले? तर म्हटलं 70-80 वर्ष झाले असतील. मी त्याला एवढंच विचारलं, 70-80 वर्ष जुन्या असलेल्या या घरामध्ये, नीट ऐका, 70-80 वर्ष जुन्या असलेल्या या घरामध्ये आत्तापर्यंत किती माणसं दगावली, किती माणसं गेली? समजलं नसेलच तुम्हाला, सोपं करून सांगतो. मी त्याला प्रश्न काय विचारला, घरात किती माणसं गेली? तो मला म्हटलं, महाराज हा काय विचित्र प्रश्न झाला, असं कोणी लक्षात ठेवतं का किती माणसं गेली? म्हटलं तुला जर लक्षात नसेल तर भिंतीवर फोटो लावले ते मोज. आपण भिंतीवर फोटो लावतोच ना. आजा मेला, हे चांगलं पाठ आहे तुम्हाला. कामाचं तेवढं पाठ करून ठेवतो आम्ही. आजा मेला म्हणा ना पुढं. पंजा मेला, बाप मसना गेला. आणि देखत नातो पण तो रांग लागलेलीच आहे ना, 1 by 1 1 by 2. मुद्दा माझा नीट समजून घ्या. मी त्या व्यक्तीला विचारलं की मास्तर मला सांगा,
70-80 वर्षात या घरामध्ये किती लोक गेली? मास्तरांनी भिंतीवर असलेले फोटो माझ्या सांगण्याप्रमाणे मोजले, 26 भरले. किती? 26 फोटो भरले. मी फार प्रांजळपणे सामान्य पातळीवर त्याला प्रश्न विचारला की वारीच्या वाटेवर एक माणूस गेला, वारीच्या वाटेवर प्रारब्धवशानं कर्मधर्म संयोगानं त्याची जीवनयात्रा संपली, त्याची वेळ पूर्ण झाली, प्रारब्धवशानं वारीच्या वाटेवर एक माणूस गेला. वारीच्या वाटेवर किती? फक्त एक माणूस गेला, म्हणून तुम्ही वारीची वाट सोडून दिली. घरात 26 मेलेत, घर कधी खाली करता? वारीच्या वाटेला एक माणूस गेला, तो त्याच्या कर्मधर्म संयोगाचा प्रारब्धाचा भाग आहे. आले देवाजीच्या मनात येते. हे स्वयंरोचित अभंग आहेत, कुणी आणलं काय कळत नाही मला. हे गाथ्यातले नाही, माथ्यातले. इतकं कमकुवत साहित्य नाही संतांचं, ते वाचूनच कळतं, दमच नाही ना त्याच्यात. वारीच्या वाटेला एक माणूस गेला म्हणून वारीची वाट सोडून दिली. घरात किती गेलेत? 26. घर सोडणार आहे का? अहो, तो दुसरी माडी बांधायचा विचार करेल. पुन्हा एकदा तुम्हाला मूळ विषयावर आणतो, कथागोष्टीत रमू नका. हा दाखला कशासाठी मी दिला? वारीच्या वाटेला एक माणूस गेला तरी वारीची वाट सोडण्यासाठी, कायमची बंद करण्यासाठी ते कारण पुरेसं ठरतं. एक माणूस गेल्याचं कारण पुरेसं ठरतं. ही वारकरी संप्रदायाबाबत आणि परमार्थाबाबत वाढत चाललेली उदासीनता आहे. आणि घरात 26 गेले तरी घर खाली करायची इच्छा होत नाही, ही प्रपंचाबद्दल वाढत चाललेली आसक्ती आहे. नाथबाबांना हे सगळं चित्र बघून कळालं असेल की कीर्तन ऐकत असताना फार माना हलवण्याचं लोक काम करतात, पण घरी गेल्यानंतर पुढे पाठ मागे जैसे थे. मी फार वर्मावर बोट ठेवणारा वक्ता आहे. काका, मला एका गोष्टीचं उत्तर द्या. कीर्तनं ही मनोबदलासाठी असतात, परिवर्तनासाठी असतात, बदल होण्याचे असतात. किती जण सहमत आहे? कीर्तन बदल होण्यासाठी असतात. सहमत आहात की नाही? कीर्तन कशासाठी असतं? आता तुमच्यासाठी कीर्तन कसं आहे ते मला माहिती नाही. आता रतिबत चालू आहे कीर्तनांचा. त्या झी टॉकीजला सकाळी कीर्तन ऐकत असताना सात्विक भावनेनं उजळून निघालेली ही सगळी लोक दिसली असावी. आणि नाथ महाराजांना हेही दिसलं असावं की कीर्तनातून जे जे विचार मांडले जातात, कीर्तनातून ऐकलेले सगळे सिद्धांत केवळ ऐकिवातच राहतात, आचरणाशी त्याचा दुरान्वय संबंध दिसत नाही. तेव्हा नाथ महाराजांनी आम्हाला सांगितलं की इथे आल्यानंतर तैसे असावी संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आणि तिसऱ्या चरणात आम्हाला उदाहरण दिलं की वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. आता हे उदाहरण फार सामान्यांना कळण्यासारखं आहे बरं का. माझ्या डाव्या बाजूला जी मंडळी आहेत, इकडे महिला वर्ग आहे. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. एखादा वस्तीला पाहुणा आला, जुन्या काळातला शब्द आहे. आता कसं जरा थोडंसं हे शब्द कळायला अवघड जातील माझ्या समवयस्कांना, पण जुन्या लोकांना माहिती असेल. कुठं मुक्काम करायचं असेल तर आपण घरी कळवतो ना की आज इकडंच वस्तीला थांबतो. कशाला थांबतो? वस्तीला थांबतो. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. एखादा पाहुणा आला, काका, एखादा पाहुणा आला तुमच्या घरी मुक्कामी राहिला. तुम्ही मुक्कामी राहिल्यानंतर त्याला पुरणपोळीचं जेवण कराल. इकडं पुरणपोळीच असते का दुसरं काय असतं? नाशिकला काय बनवतात? मांडे. आता ह्यांनी तर मांडे सांगितलं, मग हे कुठले आहेत नेमके? तुम्ही नाही म्हणताय. आमच्या पुणे जिल्ह्यात मासवडी पुरणपोळ्या जोरात चालतं. आता इकडं काय तो विषय नको काढायला. कशी बशी आपली युती झाली, तुमचं लक्ष दुसरीकडं. एखादा पाहुणा मुक्कामी आला, तुम्ही त्याला मांडे केले, पुरणपोळी केली, चविष्ट जेवण केलं. लक्ष द्या, एक दिवस तुम्ही त्याचा पाहुणचार आवडीनं कराल, 2 दिवस त्याचा पाहुणचार आवडीनं कराल, 3 दिवस आवडीनं कराल, पण 4थ्या दिवशी माणसाला पाहुणं जरा आता बघा पुढचं. आता आम्हालाही आमची कामं बघू द्या. एक दिवस तो पाहुणा आवडीनं पाहुणचार घेईल, 2 दिवस आवडीने पाहुणचार घेईल, औपचारिकता 4थ्याही दिवशी राहील,
पण 5व्या दिवशी ती औपचारिकता राहणार नाही. नाथबाबा फार प्रांजळपणे उदाहरणं आमच्यासमोर ठेवतात की वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, सकाळी त्याला उठून जावं लागणार. तोच विचार जो मी कीर्तनाच्या सुरुवातीला सांगितला होता की आरशासमोर आम्ही उभं राहून रोज स्वतःला सांगितलं पाहिजे की तुला इथून कधीही निघावं लागेल. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. या बाबतीत मला संत साहित्याचा अभ्यास करत असताना जनक राजांचं उदाहरण फार मार्गदर्शक वाटलं. जनक राजा, सीतेचे वडील जनक राजा. जनक राजांना एकदा नारद महर्षी भेटायला गेले. माझी वेळ संपत आली, जरा शेवटचा भाग महत्त्वाचा राहिलाय तेवढा आहे का. नारद महर्षी जनक राजांना एकदा भेटायला गेले आणि जनक राजांना भेटायला गेल्यानंतर जनक राजांच्या चेहऱ्यावर त्यांना कोणत्याही प्रकारची अशी आसक्ती दिसली नाही आणि कोणत्याही प्रकारची अशी कुतूहलता दिसेना. कमालीचं वैराग्य असलेले जनक राजा, वैराग्य, कमालीचं वैराग्य, अतिशय शांत आणि सतत कोणत्या तरी विचारात असणारे. एन्जॉयमेंट अशी जनक राजाच्या चेहऱ्यावर दिसतच नव्हती. नारद महर्षींनी त्यांना विचारलं, इतके मोठे महल, इतकी संपत्ती, इतकं ऐश्वर, एवढी ताकद, महाराज इंद्राला सुद्धा युद्धात मदत करणारे जनक राजा, इतकी ताकद. नारद महर्षींनी विचारलं, एवढं ऐश्वर, एवढी समृद्धी, एवढी ताकद असून सुद्धा, इतकी समृद्धी असून सुद्धा, एवढी संपत्ती असून सुद्धा तुमचा चेहरा कायम पडलेलाच असतो, कोणत्या ना कोणत्या विचाराच्या गर्तेत तुम्ही आम्हाला दिसता, त्याचं कारण काय. जनक राजाने नारद महर्षींच्या हातात एक समई दिली. फार प्रचलित जुनं उदाहरण आहे. समई दिली, ती समई तेलानं काठोकाठ भरली. आईसाहेब, एक समई दिली, तेलानं काठोकाठ भरली, अगदी काठोकाठ तेलानं भरून ती समई नारदांच्या हातात दिली आणि जनक राजानं सांगितलं, तुम्हाला माझा महाल जर एवढा आवडलाय ना तर काय करा, एकदा महाल फिरून या महालाला जरा प्रदक्षिणा मारून या. नारद म्हणले, त्याच्यात काय एवढं अवघड आहे. जनक राजा म्हणले, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल, फक्त काय करायचं, हा महाल बघून येत असताना, संपूर्ण फेरी मारून येत असताना समईतलं एक थेंब सुद्धा तेल खाली सांडता कामा नाही. नारद मुनी म्हणले, काय हरकत नाही, तेवढी काळजी घेण्याचं काय अवघड काम नाही. नारदांनी हातात समई घेतली, संपूर्ण महालाला फेरी मारायला लागले आणि फेऱ्या मारून झाल्यानंतर जेव्हा जनक राजाच्या जवळ आले, जनक राजांनी पुन्हा मोठ्या कुतूहलानं नारदांना विचारलं, नारद, तुम्ही म्हटले होते एवढा ऐश्वर, एवढी संपत्ती, एवढा महाल, मला एक सांगा, मागच्या काही वेळामध्ये या महालाला फेरी मारत असताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आवडल्या, कोणकोणत्या गोष्टी तुम्ही बघितल्या. नारद मुनी म्हणले, सगळं लक्ष तेल सांडू नये याच्यावर होतं, कोणाला महालाकडे बघायला टाईम आहे. सगळं लक्ष कशावर आहे. टाळ्या तुम्ही वाजवताय पण सिद्धांत कळालाय का. सिद्धांत तेलाचा नाही चालला. तेल सांडू नये इकडे लक्ष होतं, याचा अर्थ काय. ही सगळी मोहमाया, ही भौतिक सुबत्ता, ही आर्थिक सुबत्ता, ही भौतिक सुबत्ता, हे सगळं ऐश्वर आमच्या आजूबाजूला असून सुद्धा जर आम्ही ह्याच्यात गुंतलो, अडकलो तर आमच्या जीवनाचा ऱ्हास होतो. जनक राजाने नारदांना सांगितलं की हे ऐश्वर असून सुद्धा, ही संपत्ती असून सुद्धा, या शरीररूपी पणतीमधून हा तेलाचा प्राण कधी सांडून जाईल याच्याकडं माझं सगळं लक्ष लागलं. मी कशामध्ये गुंतण्यासारखा माणूस नाही. हा सर्वोच्च पुरस्कार कर्माचा त्या ठिकाणी जनक राजानं केला, सर्वोच्च पुरस्कार. आणि हा पुरस्कार केवळ कर्माचा नाही तर तो सिद्धांत आम्हाला जनक राजांनी देऊ केला की इथे तुम्हाला क्षणभंगूर सुद्धा तुमच्या जीवनाची शाश्वती देऊन चालणार नाही. पंथीमधून कधीही तेल सांडू शकतं, एवढी काळजी जशी नारदांनी घेतली. जनक राजा म्हटले, या शरीरातून देह, या शरीरातून प्राण कधीही खाली पडू शकतो, कधीही जीवनयात्रा संपू शकते, आम्हाला इथून कधीही निघावं लागेल, हा विचार मनामध्ये असल्यामुळं मला हे काहीही गोड वाटत नाही. माझा अर्थ असा नाही की तुम्ही सगळ्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवावं, पण एकच उद्देश आहे, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी, वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. शेवटच्या चरणाचा आशय आपल्याला समजून घ्यायचा आहे, पण तत्पूर्वी आपल्याला कीर्तन परंपरेप्रमाणे भजन करणं अनिवार्य आहे. तुमच्या शारीरिक पातळीवर आलेली मरगळ घालवण्यासाठी थोडंसं ताट बसा आणि आपले दोन्ही हात भजनासाठी वर करा. शाबास. ज्यांना वाटतं आम्हाला 2 हात दिले देवाने, त्यांनी 2 करा. भजन करण्यासाठी
ज्यांना ज्यांना वाटतं देवाने आपल्याला 2 हात दिलेत त्यांनी दोन्ही हात वर करा, आपापलेच करा. ती मावशी दुसऱ्या बाईचा हात ओढीती, आपापलेच करा. शाबास शाबास. कॅमेरा चालू आहे, एकाचा जरी हात खाली दिसला तरी माझा मुक्कामच आहे त्याच्या घरी आज. आपली वेळ संपत आली, पण भोजनाच्या आधी भजन सुद्धा तेवढ्या ताकदीचं झालं पाहिजे. एक मुखानं एक टाळीनं विठोबा रखुमाई. टाळी 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 टाळी. एक 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 टाळी झाली. एक एक शाबास. एक टाळी. एक हराना हराना टाळी 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 टाळी. एक शाबास. हात वर. बोडके परिवाराच्या आयोजित केलेल्या ह्या कीर्तन सोहळ्याला बोडके परिवारातील सर्वांना पितृवत आणि वडीलधारी असणारे व्यक्तिमत्व काकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आज त्यांच्या प्रथम पूर्ण स्मरणानिमित्त बोडके परिवाराचे आप्तस्वकीय नातेवाईक, पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील विविध स्तरातील मान्यवर मंडळी आणि बोडके परिवारावर प्रेम करणारी स्नेही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या कीर्तनामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग निवडून अभंगाच्या संबंधानं आपल्या आयुष्याला क्षणभंगुरतेचा साक्षात्कार देणं गरजेचं आहे हा विचार मी सुरुवातीपासून मांडला. इथे आल्यानंतर आपण प्रत्येकानं एकाच गोष्टीवर भर द्यायला हवा की आम्हाला एक दिवस असा फोटोला हार लागेल हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तो हार लागायच्या अगोदर आता जो वेळ हातात उरला आहे त्या वेळेचं सार्थक करण्याच्या संबंधानं तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला. मग पाहुणा इथून जायच्या आधी पाहुण्याची जरा व्यवस्थित सोय केली पाहिजे ह्या आशयानं नाथबाबा मला असं वाटतं मार्गदर्शन करतात. पुन्हा एकदा काही वारकऱ्यांनी प्रश्नमंजुषा केली असावी की नाथबाबा तुम्ही हे जे सगळं मार्गदर्शन करत आहात तर या मार्गदर्शनाच्या धर्तीवर आम्ही मनुष्य जन्माला आल्यानंतर जी सगळी भीती निर्माण होते ही सगळी भीती घालवण्यासाठी आणि या भयापासून मुक्त होण्यासाठी काय मार्ग आहे तो मार्ग नाथबाबांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एका जनार्दनी शरण शरण एका जनार्दन एका जनार्दनी शरण शरण एका जनार्दन एका जनार्दनी शरण का जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी
प्रार्थनाची दोरी हरी प्रार्थना दोवरी प्रार्थनाची दोरी दोवरी प्रार्थनाची दोरी दोवरी प्रार्थनाची दोरी तैसे असावे संसारे तैसे असावे संसारी संसारी संसार ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. वर विचार करत असताना अभंगाच्या संबंधानं ज्या ज्या विषयावर प्रकाश टाकावासा वाटला यथामती आपण तो प्रयत्न केला. उपस्थितांपैकी सर्वांना आवाहन असेल की प्रत्येकानं आज काकांना श्रद्धांजली वाहत असताना बोडके परिवारानं आयोजित केलेल्या ह्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमातून घरी जात असताना अंतर्मुख होऊन काही गोष्टींकडं गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. सद्य परिस्थितीमध्ये सामाजिक स्तरावर वाढत चाललेलं वैचारिक प्रदूषण रोखण्यासाठी आम्हाला संत साहित्याचा आधार घेता आला पाहिजे. कीर्तनांचं आयोजन झाल्यानंतर कीर्तनात घडणाऱ्या तत्वसिद्धांतांच्या मंथनाच्या आधारे आपल्याला आयुष्याला एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. आमची दशा आणि दिशा सुधारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संत साहित्य आहे. ही गोष्ट तरुण वर्गाला सांगण्याच्या हेतूनं मी या ठिकाणी उभा असतो. पण कीर्तन प्रवचनाला दुर्दैवानं वयस्कर मंडळींची मांदियाळी जास्त असते. अलीकडच्या काळात माझ्या कीर्तनाला तरुणांची उपस्थिती फार उल्लेखनीय आहे. उपस्थिती जास्त आहे याचा सुद्धा मला आनंद आहे. परंतु आज निवडलेल्या नाथबाबांच्या अभंगाचं शेवटचं चरण आपल्याला फार अंतर्मुख करणारं आहे की एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण. हा सगळा अभंग ऐकत असताना इथून घरी जात असताना एखाद्या बुद्धिवाद्याला असं वाटायला त्या ठिकाणी एक जागा आहे की जीवनामध्ये भयमुक्त होण्यासाठी काय करायचं, भयमुक्त होण्यासाठी काय करायचं, निर्विवादपणे भयमुक्त आयुष्य जगण्यासाठी काय करायचं असा जेव्हा प्रश्न एखाद्याला पडेल, नाथबाबा म्हणतात एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन. भगवत कृपेने भगवत विचारांचं स्मरण करून आणि भगवत विचारांच्या मार्गाने चालल्यानंतरच मला असं वाटतं की आपण भयमुक्त होऊ शकतो. आम्हाला कोणाच्या मागं जावं हे कळलं पाहिजे. शेवटचा विचार, आम्हाला कोणाच्या मागं जावं हे कळलं पाहिजे. आणि सध्या कोणाच्या मागं जावं हे न कळाल्यामुळं सगळा गोंधळ झालेला आहे. हे वाक्य कोणाला कशा अर्थानं घेता येईल ते ज्याचं त्याने बघा. कोणाच्या मागं जावं हेच कळायला मार्ग नाही आणि कोणाच्या मागं जावं हे आपल्या पातळीवर स्वतःला कळालं पाहिजे आणि त्या गोष्टी आपण स्वतःला सांगितल्या पाहिजे. जुन्या काळातला एक दाखला देतो आणि शेवट करतो. काका, जुन्या काळातले चोर फार हुशार असायचे. चोर कोणाच्या मागं जायचं हे कळलं पाहिजे म्हणून चोरांची आठवण आली बरं का. जुन्या काळातले चोर फार हुशार असायचे. कसे हुशार? एखादी गोठ्यातली म्हैस जर पळवायची असेल ना, म्हैस, सगळे चोर एकत्र येत नव्हते. जुन्या काळात चोर फार शक्कल लढवायचे. काय? पहिला एक चोर पुढे यायचा आणि म्हशीच्या गळ्यातली घंटा काढायचा. काय काढायचा? काय काढायचा? भुका लागल्यात का तुम्हाला? म्हशीच्या गळ्यातली काय काढायचा? घंटा काढायचा. आणि ते घंटा घेऊन पहिला चोर घंटा काढून पूर्वेच्या दिशेला निघून जायचा. आता इथे पूर्व दिशा कोणती आहे? वा, सगळ्यांचे एकीकडेच हाते म्हणजे महायुती दिसते इथे. पूर्वेच्या दिशेला ज्यानं घंटा सोडली तो कुठं गेलाय? पूर्वेला. पहिला चोर पुढं आला, त्याने घंटा सोडली आणि घंटा घेऊन तो एकटा पूर्वेच्या दिशेला गेला. दुसरा चोर आला, त्यानं म्हशीला सोडला आणि म्हैस घेऊन गेलाय पश्चिमेला. लिसन केअरफुली, पहिला चोर गेलाय घंटा घेऊन पूर्वेला आणि दुसरा म्हशीला घेऊन गेलाय पश्चिमेला. आता पंचवटी परिसरातल्या लोकांना रात्रीची जाग आली आणि त्यांना कळालं म्हैस चोरीला गेली आहे. ते कोणत्या दिशेला जाणार आहेत शोधायला? कोणत्या? पूर्वेला. म्हैस इकडे गेली ना. आता नाही, मी सोपं करतो ना. आता घोटाळा असा झाला ज्याच्या हातात घंटा होती त्यानं अर्ध्या रस्त्यात ठेवली, घरी जाऊन झोपला. ज्याच्याकडं म्हैस होती त्यानं बाजारात विकली, घरी जाऊन झोपला. गावकरी पूर्वेला गेले. हाताला काय लागलं?
माझ्या बोलण्यातून सहज विनोद निर्मिती जरी झाली असली तरी हे मी विनोदासाठी सांगितलं नाही. भयमुक्त आयुष्य जगण्यासाठी आम्हाला आज कोणाच्या मागं जावं हे स्वतःला एकदा अंतर्मुख होऊन सांगता आलं पाहिजे. समाजामध्ये नीट ऐका, जो दृष्टांत दिला त्याचा सिद्धांत सांगतो. समाजामध्ये घंटानाद करून तुम्हाला चुकीच्या दिशेला नेणारी काही वृत्ती फोपावताना दिसतीये. तो त्या चोरांचा घंटानाद ज्या दिवशी तुम्हाला हाणून पाडता येईल त्या दिवशी तुमचा परमार्थ सुरू झाला. सामाजिक व्यवस्थेमध्ये आज प्रत्येक स्तरावर आम्हाला चुकीच्या दिशेला नेऊ पाहणारी काही विशिष्ट प्रवृत्तीची लोक बघायला मिळतात. आणि मग त्या सामाजिकदृष्ट्या मांडलेला मी हा विचार आजच्या अभंगाला सुद्धा जुळणारा आहे. एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण. भगवत विचाराने आयुष्य जगल्यानंतर निसंकोच तुम्हाला भयमुक्त आयुष्य जगता येईल. झालेली सेवा माझ्या भामचंद्र भगवंताच्या आणि तुकोबरायांच्या चरणी समर्पित करतो. आज बोडके परिवारावर प्रेम असणारी ही सगळी मंडळी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खरं तर बोडके परिवार हा सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध असणारा परिवार. स्वर्गीय शिवाजी दामोदर बोडके यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी सुमनबाई शिवाजी बोडके, श्री राहुल शिवाजी बोडके आणि त्यांच्या 7 मुली आणि 7 मुलींनंतर शेंडेफळ म्हणावं लागेल आपला राहुल दादा. शेंडेफळच म्हणतात ना त्याला, मी सुद्धा शेंडेफळच आहे. शेवटच्याला किंमत नसते पण ह्यांना आहे. मी 3रा आहे. आता राहुल दादांनी फार दृष्ट लागेल असं हे सगळं नियोजन केलेलं आहे. माझ्या काही शिक्षण संस्थेच्या कामांच्या संबंधानं आज मला इकडे येणं शक्य होईल की नाही याच्या बाबतीत साशंकता होती. पण राहुलदादांनी माझ्या सहकाऱ्यांच्या संपर्कात राहून सातत्यानं मी इथे येण्यासाठी आग्रह धरला. आणि तुमच्यासारखी सुज्ञ अनुभव संपन्न मंडळी बघितल्यानंतर मलाही असं वाटतं की इथे येऊन जे वैचारिक मंथन आपल्याला करता आलं ते कुठेतरी सार्थकी लागेल. परंतु हा कौतुकाचा भाग केवळ औपचारिकता म्हणून न ठेवता आपण सगळ्यांनी अंतर्मुख होऊन कीर्तनाला आता आचरणाकडे वळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथे येण्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न करणारे धनंजय लोखंडे असतील, त्यांचा मित्रपरिवार असेल, आपण सर्वांनी गेल्या 2 तासापासून या वैचारिक मंथनामध्ये या ठिकाणी सहकार्य केलं. बोडके परिवार तुमचा आभार मानेल. आणि एक संत साहित्याचा अभ्यासक या नात्यानं येणाऱ्या पिढीला संत साहित्याची शिकवण द्या. आचार विचार समृद्ध होण्यासाठी संत साहित्याचा लेखाजोखा तरुण पिढीला देण्याची गरज आहे आणि तोपर्यंत तुम्ही कराल अशी एक माफक अपेक्षा ठेवतो आणि माझ्या लांबलेल्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले लेखुनी विडी वाकुडी नाही विचारिला अधिकार मी आपुला क्षमा महाराज तुम्ही चित्त मरे ज्ञानेश्वरा राखा पाया